ज्या वाद्यांनी सह्याद्रीचे डोंगर घुमले, ज्या सुरांनी आदिवासी संस्कृती जिवंत ठेवली, त्या तारप्याचा आवाज आज दिल्लीपर्यंत पोहोचलाय। पालघर जिल्ह्यामधील जव्हार तालुक्यातील एक छोटंसं गाव वाळवंडा या गावातील या छोट्याशा गावातील एक सर्वसाधारण घरातील भिकल्या लाडक्या धिंडा यांनी आपल्या वयाच्या 12व्या वर्षापासून तारपा आपल्या हाती घेतला। त्यांच्या घरात ही परंपरा आजची नाही तर गेल्या 150 वर्षापासून चालत आलेली। त्यांच्या वडिलांकडून मिळालेला हा वारसा त्यांनी आपल्या श्वासा इतका जपला। ज्या कलेला जगाने फारसं पाहिलेलं नव्हतं, त्या कलेचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला। आयुष्यभर निसर्गात रमलेल्या या महान कलाकाराला आणि त्यांच्या जिद्दीला माझा मानाचा मुजरा। तर मंडळी, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।